सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत शहरात हर घर तिरंगा मोहिमेचा उत्साह, भव्य रॅली व विकास कामांचं भूमिपूजन संपन्न होणार. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण भारतभर उत्साहात राबवल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अभियानामध्ये जतमधील सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी एका पत्रकार परिषदेत केले. सध्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्या संकल्पनेतून आणि भाजप नगरसेवकांच्या सहकार्याने जत शहरात आकर्षक सुशोभीकरण करण्यात आलं आहे. रात्रीच्या अंधारात झळकणारे तिरंग्याचे लोभस व प्रेरणादायी दृश्य पाहून नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्तीबद्दलचं प्रेम आणि अभिमान अधिक प्रगल्भ होत आहे. शहराच्या या सुंदर व देशभक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण जत शहरात उत्साहाचे व आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. या अभियानाचा आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी येत्या 14 ऑगस्ट रोजी जत शहरात एका भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना आणखी दुमदुमणार आहे. तसेच याच दिवशी जत परिषदेच्या वतीनं संपूर्ण महत्त्वपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा एक विशेष महासमारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष डॉक्टर अरळी यांनी दिली आहे. या विकास कामांच्या माध्यमातून जत शहराच्या प्रगतीत भर पडणार असून नागरिक व प्रशासनाच्या सहकार्याने शहर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य तिरंगा रॅलीमध्ये आणि विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात जत शहरातील सर्व माता, भगिनी, तरुण वर्ग आणि अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या राष्ट्रोत्सवात उत्साही सहभाग नोंदवावा, अशी आत्मीय साद नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी जतवासियांना घातली आहे. आणि सर्व नगरसेवक इथं उपस्थित आहेत. मुख्य म्हणजे 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा मोहीम संपूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे. या अनुषंगानं प्रत्येक बूथ कार्यकर्ते असतील, राष्ट्रप्रेमी असतील, राष्ट्रभक्ती व्यक्त करण्यासाठी असेल, प्रत्येक नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्या घरावर तिरंगा आपण फडकवायचा आहे. संध्याकाळी 15 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता झेंडा उतरवणे बंधनकारक आहे. हा एक मोठा विषय आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टी स्वतः पालकमंत्री तिरंगा रॅलीला उपस्थित राहणार आहेत. ही तिरंगा रॅली मार्केट यार्ड पासून 14 ऑगस्टला दुपारी 2 वाजता निघणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे अनेक विद्यार्थी, माजी सैनिक, अनेक संघटनेची लोक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व राष्ट्रप्रेमी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर त्याच दिवशी साधारण 4 वाजता एक मोठा कार्यक्रम आपण करतोय. त्याच्यामध्ये जत नगरपालिकेच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, अभ्यासिकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, नमो उद्यान गार्डन आहे त्याचाही सुद्धा भूमिपूजन त्या दिवशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आताच आमदार साहेबांनी दूरध्वनीवरून आता असं सांगितलं की परिवहन कार्यालय RTO परिसरातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र याच्यासाठी भरीव निधी 15 कोटीचा निधी माननीय नितीन गडकरी साहेबांनी हा मंजूर केलेला आहे. ते फक्त महाराष्ट्रात 3 ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्यामध्ये जत आहे. त्याचंही काम आणि त्याचंही भूमिपूजन समारंभ त्या दिवशी 14 तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्या अत्यंत जतला अभिमानास्पद ह्या गोष्टी घडत आहेत. आणि त्याचबरोबर आता तुम्ही पाहिलं जत शहर हे या 15 ऑगस्टच्या निमित्तानं सुशोभित करण्यात आलेलं आहे आणि त्याचंही संपूर्ण ग्रामस्थांच्याकडून कौतुक होत आहे. दुसरा विषय असा आहे की टिमू एडके यांनी पत्रकार परिषद घेऊन की नगराध्यक्षांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. परंतु आम्ही सत्तेवर यायच्या आधी हे जे घनकचरा असेल किंवा मनुष्यबळ असेल त्याचं टेंडर हे पाटील असोसिएट्स म्हणून जे आहेत त्यांना दिले गेलेलं आहे आणि त्यांनी ते अधिकार इथं ऋषिकेश साळे हे ते स्वतः पाहतायत. ताबडतोब ऋषिकेश साळेंना आम्ही बोलवून विचारलं तर एखाद्या कर्मचाऱ्याला पगार हा कमी का जातो, तर त्यांनी असं विश्लेषण केलं की ते काम करत नाहीत,
2च तास दिवसातनं काम करतायत, अनेक सुट्ट्या आहेत म्हणून पगार कपात झालेली आहे. त्यात नगरपालिकेचा किंवा माझा वैयक्तिक कुठेही संबंध नाही. डायरेक्ट रक्कम ही जाती ह्या ठेकेदारांच्याकडून डायरेक्ट ती रक्कम कामगारांना दिली जाती. याच्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळं बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार जे होत आहेत, हे मला वाटतं की पराजय झाल्याचा अजून त्यातून ते बाहेर आलेले नाहीत. त्यांना तो धक्का सहन झालेला नाही. अशा वेगळ्या वैयक्तिक कारणांमुळे जर असतील हे असे आरोप करणं, याला निश्चितपणे आम्ही एक कायदेशीर बाबी आम्ही तपासून घेत आहोत. त्याच्यावर निश्चित आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथून पुढं भ्रष्टाचाराचा आरोप हा पुराव्यानिशी व्हावा आणि जर ज्या माणसाला जर वाटत असेल की नगरपालिकेकडून किंवा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून चुकीचं काय घडत असेल, तर प्रत्यक्षात त्यांनी आपलं वैयक्तिक भेट घ्यावी. त्यांचं शंकेचं निरसन हे केलं जाईल. चुकीच्या कागदपत्राच्या आधारे, चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे 1ही रुपयाचा कुठं आमचा संबंध नसताना अशा भ्रष्टाचाराचे आरोप हे हास्यास्पद आहेत. जनता ही अत्यंत प्रामाणिकपणे इकडं ऑब्झर्व करते. जनता ही सुज्ञाय, सगळ्यांना माहिती आहे की इथं काम करणारी लोक चुकार जर असली तर ते झाकण्यासाठी या लोकांच्याकडे जाऊन हे लपवलं जातं आणि हा एक प्रकारचा नवीन ब्लॅकमेलिंग करण्याचा पद्धत ही जत शहरात प्रचलित होताना दिसते. याचा मी जाहीरपणे निषेध करतो. पुन्हा अशा गोष्टी घडू नये असं आम्ही सर्वांना त्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.